हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण ओल्या काजूची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. इकडे आपण हे ओले काजू घेतले आहेत. सो ह्याला आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे मिनिमम 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर याची साल काढायची. सो हे असं बघू शकता, हे अशा प्रकारे साल काढायचे आणि हे साल काढल्याच्या नंतर हे असे दिसतात. अशा प्रकारे हे आपण ओले काजू जे आहेत सोलून घेतलेले आहेत. आता हे आपण 2 ते 3 पाण्याने वॉश केले आहेत. त्याच्यानंतर आपण इकडे मसाला रेडी केला आहे. सो ह्याच्यामध्ये आपण 2 कांदे यूज केले आहेत भाजलेले आणि थोडासा ओला खोबरा तो पण भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशी आणि 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण इथे छोट्या साईजचा एक कांदा घेतला आहे, अर्धा टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ता. इथे आपण कढई गरम करत ठेवली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे. तेल आता आपण गरम करत ठेवलेलं आहे. तेल जसं गरम होईल तसं आपण याच्यामध्ये जिरा, राई या सगळ्या गोष्टी टाकू. तेल गरम झालेलं आहे आणि आपण राई आणि जिरा या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये गरम तेलात टाकलेल्या आहे. आपण आता यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता टाकून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण या दोघांची पेस्ट टाकणार आहोत. आला लसूणची पेस्ट टाकून झाल्याच्या नंतर त्याला चांगल्या प्रकारे अर्धा एक मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे चॉप केलेले कांदा टोमॅटो जे होते ते या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आता हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला थोडं 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे. आणि ह्याला तुम्ही असं सोडू नका, बिकॉज हे जर तुम्ही तेलामध्ये असं सोडलात विदाऊट स्टर करता तर ते खाली जळण्याची शक्यता आहे, चिकन करपण्याची शक्यता आहे. ह्याला तुम्हाला चमच्याने किंवा एक प्रॉपर स्पून घेऊ शकता छोटा, त्याच्याने पण तुम्ही स्टर करू शकता, जेणेकरून ते खाली चिपकून ते करपणार नाही. आता हे 2 ते 3 मिनिटं शिजत राहिल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये तुम्हाला सारखं स्टर करत राहायचं आहे. कांदा आणि टोमॅटो शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा धनिया पावडर टाकणार आहोत. तो झाल्याच्या नंतर आपल्याला